संप्रदायामध्ये एकदाही कुठं जातीभेद झालेला आपण पाहिलेला नाहीये, पण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विविध जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचं काम जे कुणी राजकीय नेते करतायत त्यांना सूचना करू इच्छितो की वारीकडे लक्ष द्या। त्यामुळे या माऊलीच्या स्नानानिमित्त आपण सातारा जिल्ह्याच्या वेशीवर भेटलो, एक ग्वाही देतो की या महाराष्ट्राला माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। अभिजित बिचुकले ज्या दिवशी मुख्यमंत्री होईल तेव्हा ही वारी संपूर्ण मी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सगळं अन्न धान्य पाणी मी पुरवणार, आज ग्वाही देतो या ठिकाणी। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। वारीच्या वाटेवर अनेक आपल्याला साधू संत भेटतात, राजकारणी भेटतात, सेलिब्रिटी भेटतात। माझ्यासोबत अभिजित बिचुकले आहेत, ज्यांना महाराष्ट्रातले लोक ओळखत नसतील असं माहित नाही, मात्र अभिजित बिचुकले यांना घराघरात ओळखलं जातं। काय वाटतं वारीच्या वाटेवर? मला वाटते प्रचंड चांगली तू ओळख करून दिलीस, पण वारकरी हा शब्द तू सोडलास। करेक्ट आणि ॲक्युट माझ्यासाठी वर्ड असा आहे की मी वारकरी आहे, मी सर्वच धर्मांना मानतो आणि भारतभूमीमध्ये जी परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये एकदाही कुठं जातीभेद झालेला आपण पाहिलेला नाहीये, पण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विविध जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचं काम जे कुणी राजकीय नेते करतायत त्यांना सूचना करू इच्छितो की वारीकडे लक्ष द्या। या वारकरी संप्रदायाला आज 700-800 वर्ष झाली, पण एकही माणूस तिथला जातीभेद करत नाही। हा आदर्श राजकीय नेत्यांनी घेतला पाहिजे, तरच माझं राज्य हे सुजलाम आम्ही सुफलाम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहील, जे की हजारो वर्षापूर्वीपासून माझा भारत देश अगदी सोनी की चिडिया होता तसाच राहिला पाहिजे। तुम्ही थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात, तुम्ही थेट घेऊनच सांगा कोण आहे, कसं या महाराष्ट्रातील जाती जातीमध्ये भांडण लावतंय? काय तुम्ही बघा ना, या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांचं आरक्षणाचा प्रश्न होता, तो तसाच टांगणीला ठेवून इकडं ओबीसींचाही लढा सुरू आहे। त्याच्यानंतर ते काही उपवर्गीकरणाचा काहीतरी पेच निर्माण केलाय आणि सगळ्यांच्या ज्या भाषाशैली आहेत त्या घसरायला लागलेल्या आहेत त्या तुमच्या संपूर्ण विधिमंडळामध्ये। तर येणाऱ्या काळामध्ये ही भाषाशैली घसरावी। समजा माझ्यावरती कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केली व्यक्तिगत, तर मी सोडणार नाही, जरी मी संत असलो तरी। आणि ते तर आहेच, पण आता देवाभाऊ जे मिसिंग लिंक वरनं जे काय बोलतायत, तर तो पैसा जो आहे तो संपूर्ण जनतेचा आहे। त्यामुळे तिथं जे काही चाललंय ते थोडंसं चुकीचं चाललंय। काही आमदार खासदार फुटतायत ते सुद्धा बोधरेशनचं राजकारण आहे। आणि त्यामुळे या माऊलीच्या स्नानानिमित्त आपण सातारा जिल्ह्याच्या वेशीवर भेटलो, एक ग्वाही देतो की या महाराष्ट्राला माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आणि याला साक्ष संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पादुका राहील। आणि शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून हा महाराष्ट्र मी रूल करणार। आणि हे जे आता आमची वारी चाललेली आहे तिकडे दाखवलं तरी चालेल, तर हे सर्वसामान्य लोक त्याला पाणी पुरवतात, त्यांना अन्न पुरवतात बरं का, पण ही सगळी व्यवस्था अभिजित बिचुकले ज्या दिवशी मुख्यमंत्री होईल तेव्हा ही वारी संपूर्ण मी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सगळं अन्न धान्य पाणी मी पुरवणार, आज ग्वाही देतो या ठिकाणी। पांडुरंगाची पूजा करायची इच्छा आहे मुख्यमंत्री म्हणून? पांडुरंगाची पूजा तर मीच करतो। पांडुरंगाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री नाही म्हणायचं, महापूजा तर आजही करतो। त्या मंदिरामध्ये मला खूप मान सन्मान आहे। आपण तिथं विधानसभा लढलो होतो, पण लाखोंचे तुम्ही बॅनर लावले, हा, पण लोकांना तुमच्याकडनं अन्न मिळतं का सांगा? आमच्यातले कार्यकर्ते जाऊन काही असेल त्यांच्या ऐपतीनं ते देत आहेत, त्या गाड्या त्यांच्या पाठीमागं पाण्याच्या आहेत, शासन काही करत नाही। आणि जर वारकऱ्यांसाठी तुम्ही काही करत नसाल तर या महाराष्ट्रावरती तुम्हाला अधिकार सांगण्याचा काही अधिकार नाहीये, हे या ठिकाणी मी नमूद करतो। तुम्ही आता मिसिंग लिंकचा विषय काढा म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्र्याला जे उद्देशून भाषणात बोलले, ते राज ठाकरेंची भूमिका पटली तुम्हाला? ऍक्च्युली काय झालं, या 2-4 दिवसांमध्ये पुण्यामध्ये पाऊस होता, त्यामुळे माझी कामं राहिलेली, मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो आणि आता मी तसा सहसा टीव्ही नाही बघितला, पण या ठिकाणी विठू माऊलीच्या भेटीला जाणारी ज्ञानेशांची जी पालखी आहे त्याच्यामध्ये मी नेहमी असतो आणि तुम्ही बघत असता। मी काही कॅमेऱ्यांसाठी येत नाही,
बरोबर. पण या लोकांमध्ये मी वारकरी म्हणून येतो आणि मी वारकरी आहे हे मी कबूल करतो, कारण जीवनाचा फेरा मलाच माहित आहे. मग धर्म कुठलाही असू दे, सो कॉल्ड हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, पण आम्ही सगळे वारकरी आहोत या ठिकाणी मान्यच करावं लागेल. तुम्हाला मी अभिजित बिचुकले म्हणून तुमची ओळख करून दिली. तुम्ही बोलले की वारकरी म्हणून तुम्ही उल्लेख हा. आता केला नाही. हा. किती वाऱ्या केल्या अभिजित बिचुकले यांनी? मी नेहमी आळंदीमध्ये असतो. आज ह्या पावसामुळे तिथं बंधन होतं आपल्याला जायला, म्हणून मी माझ्या जिल्ह्याच्या वेशीवरती आलो. पण आतापर्यंत वाऱ्या किती केल्या? नाही, हीच वारी आहे माझी. मी डायरेक्ट मंदिरात जातो बरं. आणि विठू माऊलीचं दर्शन घेतो. विठू माऊली माझ्यासाठी या सृष्टीचा कर्ता करीत आहे, महाविष्णूंचा अवतार आहे आणि मी त्यांना मानतो मानतो मानतो. पांडुरंगाला साकडं काही घालणार यावर्षी? नक्कीच, काय कुठलंही दुसरं नाहीये. पहिला माझ्या राज्यामध्ये पाऊस येऊ दे, कारण माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये मी इतक्या उशिरा पाऊस बघितलाय. इतका पहिल्यांदा, म्हणजे मला वाटतं की हा मी पाहिलेला माझ्या जीवनातला पहिला दुष्काळ असेल. 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस येतो, पण आज जवळजवळ आपण जुलै महिन्याच्या एंडला आलो. आज पाऊस नाहीये, त्यामुळे भगवंताला मी दुसरं काय सांगणार नाही. फक्त माझ्या इथं सगळी नद्या, नाले, दुधडी, महासागर भरून येऊ दे. पूर आला तरी चालेल पांडुरंगा, पण पाऊस दे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, साधू संतांच्या या साधू संत आहेत, त्यांच्या पैकी कुणाचा अभंग आज आठवतो तुम्हाला या वारीत आल्यानंतर? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, ह्या गोष्टी लक्षात नाहीयेत. ह्या गोष्टी झाडतोड केली, तुम्ही जंगलं बांधताय, इमारतींची जंगलं, मग हा पाऊस रुसला माझ्यावरती. बरोबर आहे. हे जे सगळं थोटांड तुम्ही करता आणि आजकाल जे सोशल मीडिया वगैरे आलाय, तर या सोशल मीडियावरच्या लोकांना मी सांगतो, तुम्हाला कुत्रही पुढे विचारणार नाही. बच्चन साहेब असतील, देवाभाऊ असतील, उदयनराजे असतील आणि डॉक्टर अभिजित बिचुकले असतील, फार कष्टानं मनगटानं आम्ही झालोय. ते व्हिडिओ करून कुणी मोठं होत नसतं. तुम्हाला गल्लीतलं कुत्रं डुकरं बी विचारणार नाहीत. देवाच्या चरणी नतमस्तक व्हा. जे अनेक रील स्टार म्हणजे भक्तिभाव एका बाजूला, निमंत्रण दिलं त्यांना पण मी. ते वारीमध्ये दिसतात, त्यावर अनेक ट्रोलिंग सुरू आहे. तुमचं काय म्हणणं आहे अशा लोकांवर? नाही, अशा वारीचं जे चित्रण करतायत ना, ते चांगलं करतायत. नाही, जे रील स्टार स्वतःच चित्रण करतात आणि अहो, यांना कुत्रं विचारणार नाही. आता कुठपर्यंत चालायचं तुम्हाला वारी? मी लोणंदपर्यंत. लोणंदपर्यंत. म्हणजे एकच टप्पा तुम्ही हो, चालला. एकच टप्पा. हो. धन्यवाद. तर होते अभिजित बिचुकले, जे वारीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपली भावना, आपलं मत या वारीमध्ये मांडलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नीरा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.